श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 17 जुलैला म्हणजेच बुधवारी आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात आणि या एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते इतर एकादशींपेक्षा अधिकच सांगितलं गेलेलं आहे. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज जे आहे तर ते एकवटलेले असते. म्हणूनच या दिवशी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण हे व्रत करत असतात आणि भगवान श्री हरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. या आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. त्याचबरोबर तर पहा, आषाढी एकादशीच्या दिवशी या दिवशी अनेक उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. आषाढी एकादशीला आपल्याला या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे. या झाडाला जर आपण स्पर्श केला तर नशिबात जे आपल्या नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल. आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहे ते सर्व नष्ट होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय हे कोणतं झाड आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ हा हेल्पफुल वाटत असेल, माहितीपूर्ण वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पहा, विज्ञान सांगते की हे जे पृथ्वीवरचं जीवन आहे तर ते हे झाडं, फळं, फुलं यांच्याशिवाय अशक्य आहे. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी शास्त्रामध्ये काही दैवी झाडं जी आहेत तर ती चमत्कारिक देखील मानली जातात. धार्मिक क्षेत्राच्या आधारे अशी काही झाडं आहेत की त्यांची धार्मिकदृष्ट्या पूजा केल्याने शुभ फळ हे प्राप्त होते. तसेच या झाडांची पूजा केल्याने सर्व संकट हे दूर होतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होऊन जातात आणि आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा व्हायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो, खूप मेहनत करत असतो. परंतु कधी कष्ट मेहनत करून देखील आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही. जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी जी काही मी तुम्हाला झाडं सांगणार आहे यांची जर पूजा केली, त्या झाडांना स्पर्श केला तर तुमच्या ज्या बी इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होतील आणि तुमच्या घरामध्ये संपूर्ण लक्ष्मी नांदेल आणि तुमच्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते सुद्धा दूर होऊन जाईल. तर पहा, या झाडांमध्ये सर्वात महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. एकादशी तिथीला तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं. तुळशीचं रोप हे आपल्या घरासमोर असणं अतिशय पवित्र मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्यामध्ये तुळशी पूजनाला विशेष स्थान दिलं जातं. असं म्हटलं जातं, तुळस ही ज्या घरामध्ये असते त्या घरातली नकारात्मकता ही दूर होते आणि त्याचबरोबर नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये संपत्ती जी आहे तर ती वाढत जाते. आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. आषाढी एकादशीला माता तुळशीला व्रत असतं, त्यामुळे त्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही. जी काही सेवा करायची आहे ती तुम्हाला दुरूनच करायची आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडंसं हळद कुंकू मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करायची आहे आणि तुळशी वृंदावन जे आहे तर त्या तुळशी वृंदावनला स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशी मातेला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. ज्या कुंडीमध्ये तुमची तुळस आहे त्या कुंडीला तुम्ही स्वास्तिक काढलेला आहे त्या स्वास्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे. हळद कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप दाखवायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला माता तुळशीला दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. यानंतर तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात ह्या तुळशी वृंदावनाला तुम्हाला लावायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. जी पण तुमची इच्छा असेल ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये दैवी शक्ती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला असा हा उपाय करायचा आहे. आणि त्यामुळेच पहा, या आषाढी एकादशीच्या दिवशी या तुळशी वृंदावनाला तुम्ही हात लावून अशा पद्धतीने तिची पूजा करून तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली तर तुमची इच्छा ही 100% पूर्ण होईल. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंना सर्वात प्रिय असणारं झाड जे आहे ते म्हणजे केळीचं झाड. केळीचं झाड हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ वृक्ष मानलं जातं आणि म्हणूनच या झाडाची जर आपण पूजा केली तर आपली बिघडलेली कामे, रखडलेली कामे पूर्ण होतात आणि भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती राहते. म्हणूनच आपल्याला या झाडाला या दिवशी जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला तिथे लावायचा आहे. या झाडाला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा त्या झाडाला घालायच्या आहेत. या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. या दिवशी या झाडाला स्पर्श करून तुम्ही तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या जर व्यक्त केल्या तर तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचं पूर्ण रूप मानलेलं आहे. एकादशी तिथीला आपण भगवान श्री हरी विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो आणि साक्षात या दिवशी या पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू वास करत असतात. पिंपळाचं झाड हे अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी अडचणींना सामोरे जावे लागत असेल, नेहमी आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर मग तुम्ही ह्या वृक्षाची जर पूजा करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या राहत नाही. या झाडाची पूजा केल्याने सर्व दोष दूर होतात. त्याचबरोबर शनी दोष देखील आपले दूर होतात आणि यामुळेच आपल्याला या दिवशी एक तांब्याच्या तांब्यामध्ये कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे आणि हे जल तुम्हाला गोलाकार पद्धतीने पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर त्या वृक्षाला हळद कुंकू अक्षदा फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला या वृक्षाखाली लावायचा आहे. तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यामुळे या दिवशी या वृक्षाखाली तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावत असताना तुम्हाला थोडीशी हळद खाली टाकायची आहे. त्या हळदीचं आसन तुम्हाला या दिव्याला द्यायचं आहे आणि नंतरच हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला या वृक्षाला 11 किंवा 108 प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला उजवा हात लावायचा आहे आणि तुमची इच्छा जी आहे तर ती मनोमन व्यक्त करायची आहे. या दिवशी जर तुम्ही अशा पद्धतीने पिंपळ वृक्षाची पूजा करून तुमची इच्छा व्यक्त केली तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचे कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहतील आणि तुमच्या प्रत्येक इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. कारण या दिवशी चातुर्मास सुरू होतो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेमध्ये जात असतात आणि सृष्टीचा पूर्ण कारभार जो आहे तर ते भगवान शिवशंकरांवरती सोपवत असतात. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच भगवान शिवशंकरांची पूजा करायला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी बेलवृक्षाची देखील पूजा करायची आहे. बेलवृक्ष हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. या दिवशी भगवान शंकरांना जर आपण बेलाची पानं अर्पण केली तर जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात. या झाडाखाली तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. या वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि 7 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्या झाडाला उजवा हात लावून तुम्हाला तुमची मनोमनी इच्छा ही व्यक्त करायची आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शमीचं झाड असेल तर तुम्हाला या शमीच्या झाडाची देखील या दिवशी पूजा करायची आहे.
शमीच्या झाडाची पानं देखील भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत. या दिवशी बरेच जण शमीचे पानं आणि तुळशीचे पानं भगवान विष्णूंना अर्पण करत असतात आणि म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्यामुळे तुम्हाला या झाडाला देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. त्या झाडाला हळद कुंकू लावायचं आहे. त्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे, जल अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला हात लावून व्यक्त करायची. अशा पद्धतीने तुम्हाला ही जी 5 झाडं मी सांगितलेले आहेत, तर ह्या 5 झाडांचा तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करून तुम्हाला तुमच्या इच्छा हे व्यक्त करायच्या आहेत. तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही झाडाला स्पर्श करू शकता आणि अशा पद्धतीने तुमची इच्छा ही व्यक्त करू शकता. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.